चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे 10 पट पैसे. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. लक्ष्मणपूर नावाचं एक गाव होतं. गावात धनीराम नावाचा सावकार होता. धनीराम अतिशय लोभी होता. त्याला पैशाची एवढी हाव होती की तो पैशांसाठी कुठल्याही थराला जात असे. गावातले लोक अडाणी होते. त्यांना हिशोबातलं काही कळत नसे. ते अडीअडचणीला सावकाराकडून पैसे घेत असत. पण त्यांना खोटं नाटं सांगून तो दिलेल्या पैशाच्या कितीतरी पटीत पैसे वसूल करत असे. त्याने गावातल्या सगळ्या लोकांना कर्ज देऊन त्यांच्या जमिनी स्वतःकडे गहाण ठेवल्या होत्या. त्याला जाब विचारू शकणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे तो गावात खूप अरेरावी करत असे. एकदा गावातल्या माधूचा भाचा गिरीश त्याच्याकडे राहायला आला. गिरीश तरुण होता, शिकलेला होता. त्याला जाणवलं की मामा उदास आहेत. त्याने कारण विचारलं. मामा म्हणाला, काय सांगू तुला, मी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, पण आता किती वर्ष झाली तरी ते संपतच नाही आहे. मी फेडतोच आहे आणि तरी तो म्हणतो की अजून खूप बाकी आहे. गिरीश म्हणाला, म्हणजे आत्तापर्यंत तू किती पैसे फेडलेस याचा काही हिशोबच ठेवला नाही आहेस? मामा म्हणाला, नाही ना, मला तर हिशोब कळतच नाही. सावकार काय सांगेल तेच मी ऐकतो. गिरीश म्हणाला, अरे मग तुझ्याकडे काही कागदपत्र वगैरे तरी आहेत की नाहीत? मामा म्हणाला, हो आहे ना एक कागद, दाखवतो तुला. मग तो कागद बघून गिरीश म्हणाला, अरे मामा, यात फक्त तुझी जमीन सावकाराकडे गहाण आहे एवढंच लिहिलं आहे. तू आत्तापर्यंत किती पैसे फेडलेस ते कुठे लिहिलं आहे? म्हणजे तो तुला फसवतोय. माधू म्हणाला, अरे पण असा कागद तर गावातल्या सगळ्यांकडेच आहे. गिरीशच्या लक्षात आलं, सावकाराने गावातल्या सगळ्यांच्याच जमिनी हडपल्या आहेत. तो म्हणाला, मामा, रात्री सगळ्यांना बोलवून घे आणि त्यांना त्यांचा कागद घेऊन यायला सांग. गाव छोटंसंच होतं. रात्री सगळे जमले. सगळ्यांचे कागद बघून गिरीशच्या लक्षात आलं की पैसे तर कधीच वसूल झाले. तसं त्याने गावकऱ्यांना सांगितलं. मग गावकरी म्हणाले, पण आमची जमिनीची कागदपत्र तर त्याच्याकडे आहेत. जोपर्यंत आम्ही जमीन सोडवण्यासाठी एकरकमी पैसे देत नाहीत तोपर्यंत तो आम्हाला जमीन कशी देणार? आत्तापर्यंत आम्ही जे पैसे दिलेत ना, तो म्हणतो ते व्याजाचे आहेत. मूळ मुद्दल द्या आणि जमीन घ्या असं तो म्हणतो. गिरीश म्हणाला, अहो पण व्याजाच्या नावाखाली याने खूप पैसे खाल्लेत. तो तुम्हाला फसवतोय. जर तुम्हाला मान्य असेल तर मला एक युक्ती सुचली आहे, ती सांगतो. त्यामुळे तुमच्या जमिनीही सुटतील आणि त्यालाही अद्दल घडेल. पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. गावकरी लगेच तयार झाले. मग गिरीशने सगळ्यांना आपली योजना समजावून सांगितली. 2 दिवसांनी एक तरुण साधू गावात आला. तो एकदम तेजस्वी आहे, त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे अशी चर्चा गावात सुरू झाली. त्याने वेशीजवळ माळरानात मुक्काम ठोकला होता. सावकार गावातून जात असताना चावडीवर ज्या गप्पा चालू होत्या त्या त्याने ऐकल्या. त्याने एकाला विचारले, काय रे, काय गलका चाललाय? तो म्हणाला, अहो सावकार, एक दिव्य साधू गावात आलाय. त्याला म्हणे देवी वश झाली आहे आणि त्याने एक मोठी सिद्धी प्राप्त केली आहे. गावातल्या कितीतरी जणांना तर त्याने नुसतं डोक्यावर हात ठेवून बरं केलंय. आणि कुठचाही प्रश्न विचारा, तो साधू अगदी चुटकीसरशी सोडवतो. आणि एक सांगायचं आहे. अरे बोल ना, गप्प का बसलास? सांग की. आणि काय? नको राहू दे. अरे सांग तर खरं, मी कोणालाच सांगणार नाही. मग बरेच आढेवेढे घेतले आणि नंतर त्याने सांगितलं, काल काय झालं माहिती आहे? त्या साधूने मला पैसे दुप्पट करून दिले.
माझ्याकडे 10 रुपये होते, त्याचे 20 झाले. काय सांगतोस? खरंच असं झालं? मग सांगतो काय? बरं बरं, मला सांग, कुठे आहे तो साधू? माळरानावर राहतोय तो. सावकाराची उत्सुकता आता शिगेला पोचली होती. आहे तरी कोण हा साधू? तो भराभर माळरानात गेला. पाहतो तर काय, तिथे साधू पुढे खरोखरच रांग लागली होती. सावकारही रांगेत उभा राहिला. त्याची पाळी आल्यावर तो म्हणाला, साधू महाराज, तुमचं खूप नाव ऐकून आलो आहे. माझ्यावर कृपा करा. साधू म्हणाला, बोल, काय प्रश्न आहे तुझा? सावकार साधूच्या जवळ गेला आणि म्हणाला, मला माझे पैसे 10 पट करून हवेत. तुम्ही करून द्याल का? या गरिबावर फार कृपा होईल. साधू महाराज हसले आणि म्हणाले, वत्सा, आज तू येणार हे मला अंतर्ज्ञानाने माहिती होतं. मी तुझीच वाट बघत होतो. तुझी इच्छा मी जरूर पूर्ण करेन. आज संध्याकाळी तू अंधार पडला की मग ये. तुझ्याजवळ जे काही पैसे असतील ते सगळे घेऊन ये. मी ते 10 पट करून देईन. सावकाराचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो भराभर घरी आला. सगळे पैसे एकत्र करून त्याने करकचून गाठोडं बांधलं आणि सूर्यास्त होता क्षणीच तो परत साधूसमोर हजर झाला. त्याने गाठोडं उघडलं आणि म्हणाला, साधू महाराज, हे घ्या. साधूने गाठोड्याकडे पाहिलं आणि म्हणाला, बाप रे, एवढे पैसे? याचे 10 पट करायला मला रात्रभर मंत्रपठण करावं लागेल. शिवाय तुलाही माझ्याबरोबर रात्रभर बसावं लागेल. सावकार म्हणाला, त्यात काय एवढं, मी बसीन तुमच्याबरोबर. पण या विधीत एक अडचण आहे. ती म्हणजे तुला रात्री क्षणभर जरी डोळा लागला तर मात्र हे आहेत ते सर्व पैसे गायब होतील. नीट विचार कर, कारण हा विधी करायचा असेल तर आजचीच रात्र आहे. उद्या सकाळी मी हिमालयात निघून जाणार आहे. सावकाराला पैसे दसपट व्हायची इतकी घाई झाली होती की तो म्हणाला, मला सगळं मान्य आहे. तुम्ही लवकर लवकर विधी सुरू करा. साधू हसला आणि म्हणाला, मला वाटलंच होतं तू हो म्हणशील. इथे दूध ठेवलं आहे, ते पी आणि मांडी घालून बस माझ्यासमोर. सावकाराने गटागट दूध प्यायलं. पेटलेल्या धुनीसमोर साधूने जप सुरू केला. सावकार लक्षपूर्वक ऐकू लागला. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सगळीकडे पूर्ण काळोख झाला. आकाश लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी भरून गेलं. गार गार वारा वाहू लागला. सावकार धुनीकडे एकटक बघत बसला होता. रात्र पुढे पुढे सरकत होती. सावकार, अहो सावकार, इथं माळरानात कशापायी झोपलाय? एका गावकऱ्याच्या ओरडण्याने धनीरामला जाग आली. बघतो तर काय, तो खरंच माळरानात होता. शेजारी साधू नव्हता आणि गाठोडंही नव्हतं. तो एकदम हबकला. त्याला एका दगडाखाली चिठ्ठी दिसली. नेहमी दुसऱ्यांना फसवणाऱ्या सावकारा, आता कळलं कुणी फसवलं की कसं वाटतं ते? सावकाराला आता मात्र घाम फुटला. आपण पूर्णपणे फसवलो गेलो आहोत हे त्याला चांगलंच कळून चुकलं. अतिलोभाचं फळ त्याला मिळालं होतं. खूप निराश होऊन तो घरी पोहोचला.
त्याच्या दाराबाहेर गावकऱ्यांची रांग लागली होती. तो चकित झाला. आता काय झालं? हे आणि कशाला आलेत? तो घराच्या ओसरीवर आला तेव्हा त्याचा मुनीम त्याला म्हणाला, शेठ, हे सगळेजण गहाण ठेवलेले कागद घेऊन जायला आलेत. धनीराम आधीच वैतागलेला होता. तो ओरडला, त्यासाठी पैसे लागतात, ते आहेत का तुमच्याकडे? माधू म्हणाला, हो, आणले आहेत. आता मुकाट्याने सगळ्यांच्या जमिनीचे कागद द्या. आता धनीरामची बोलतीच बंद झाली. सगळ्यांकडून पैसे घेऊन त्याने चरफडतच कागद देऊन टाकले. संध्याकाळी गावात दिवाळीचंच वातावरण होतं. सगळ्यांनी देवीची पूजा करून गाव जेवण केलं. गिरीशला तर गावकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. का म्हणता? अहो, तो तरुण साधू म्हणजे आपला गिरीशच होता. गिरीशने साधूचा वेश घेऊन सावकाराची चांगलीच जिरवली. त्याने जायफळ घातलेलं दूध धनीरामला प्यायला लावल्यामुळे धनीराम गाढ झोपून गेला होता. गिरीशने मग आठवड्यातले पैसे सगळ्या गावकऱ्यांना देऊन टाकले आणि त्यांनी आपापल्या जमिनी सोडवल्या. अशा रीतीने गिरीशने त्याच्या चतुराईने आणि गावकऱ्यांच्या मदतीने सावकाराला चांगलाच धडा शिकवला. त्याचे पैसेही परत दिले आणि जमिनीही मिळवल्या.